उद्यापासून माझ्या पुस्तकं बनवण्यासाठी तो आपला मित्र उदयला घेऊन आला. अनोखा व्हिडिओ पूर्ण सर्वांची शेती मित्र करतो आता स्वागत. शेतकरी मित्रांनो शिवून येतात आम्हाला पाहित म्हणून आपण सर्वांनी आता टायटल सुद्धा वाचले. चांद्यापासून बंदपूरच्या सर्व शेतकरी मित्रांसाठी सध्याचा हा लाख मोलाचा व्हिडिओ. जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्या सर्वांच्या मनातील सध्याचे महत्त्वाच्या प्रश्नाचे अचूक उत्तर. जो प्रश्न आपल्या सर्वांच्या मनात सध्या उपस्थित झालाय. या प्रश्नाच्या अनुसार 31 जुलैपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा दर? चला तर महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. ज्यांना या प्रश्नाचे अचूक उत्तर प्राप्त करायचे आहे त्यांनी हा व्हिडिओ आता शेवटपर्यंत पाहावा. जिथं व्हिडिओ पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून आवडल्यासारखा वाटेल तिथं व्हिडिओस लाईक करा. जास्तीत जास्त शेतकरी मित्रांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी व्हिडिओला जरूर शेअर करा. ज्यांनी आत्तापर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलं नाही त्यांना विनंती आहे की बाबा सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल ऑल करा. याच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ मिळत राहतो इथं सतत. सांध्यापासून माझ्यापर्यंत जो कांदा उत्पादक शेतकरी मित्र आहे त्यांच्या मनातील सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा सवाल. जो सवाल सध्या आपल्या सर्वांच्या मनात उपस्थित झालाय. ज्या सवालाच्या अनुसार 31 जुलैपर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार कांद्याचा दर? चला तर मग मनात निर्माण झालेल्या सध्याच्या या महत्त्वाच्या प्रश्नाच्या आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून प्राप्त करूयात उत्तर. जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये जी सध्या कांद्याची दरपातळी ती कांद्याची दरपातळी सध्या आपल्याला थोडी घसरताना दिसली. जर 2 दिवसांचा मुख्य विचार केला तर कांद्याचा दर हा जवळपास 100 ते 200 रुपयांनी घसरताना दिसलाय. याच्या मागचं कारण खूप मोठं नाहीये, परंतु तुम्हाला सांगतो याचा असा अर्थ नव्हे की इथून 31 जुलैपर्यंत आता कांद्याचा दर हा वाढणारच नाही. तर इथं घाबरू नको. इथून 31 जुलैपर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचा दर हा 100% वाढणार आहे. पण इथून 31 जुलैपर्यंत कांद्याचा दर हा किती वाढणार आहे हे जाणून घेण्यासाठी आणि पुरवठ्याची स्थिती कशी राहणार हे प्रथम जाणून घेऊया. इथं जर आपण सर्वांनी बघितलं तर दक्षिणेतून जो येणारा कांदा आहे तो यंदाच्या वर्षी कमी येणारच आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट जर आपण बघितलं तर रब्बी हंगामामध्ये कांद्याचं उत्पादन हे प्रचंड प्रमाणात घटले आणि त्या भविष्यात कांद्याचा दर प्रचंड प्रमाणात वाढणार आहे हे सगळ्यांना माहिती आहे. शेतकरी मित्र जो आहे तो कांदा काही जास्त विकायला सुद्धा आणणार नाही. त्याच्यामुळे आपण बघितलं तर इथून 31 जुलैपर्यंत कांद्याची विक्री देशांतर्गत बाजारामध्ये आणखीन जास्त घटणार आहे. आणि जी एक विक्री म्हणजे शेतकऱ्यांकडून येणारी आहे तर त्याचे चान्सेस सुद्धा दिवसेंदिवस इथं कमी होत जात आहेत. दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात घ्या की सरकारला भविष्यात कांद्याचा दर नियंत्रण करण्यासाठी कांद्याची खरेदी प्रचंड प्रमाणात करणं भाग आहे. दुसरी महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी लक्षात घ्या की भविष्यामध्ये भाव प्रचंड प्रमाणात होण्याची जी शक्यता आहे त्याच्या जे व्यापारी ते सुद्धा या ठिकाणी खूप मोठ्या प्रमाणात कांद्याची खरेदी करताना दिसत आहे. इथं जो बघितलं तर होणारी निर्यात आणि त्याचबरोबर आपल्याला सध्याच्या कंडिशनला दिसत असणारा कांद्याचा वापर हा जो आहे तो आपल्यासाठी खूप महत्त्वाची आनंदाची वार्ता घेऊन येतोय की इथून 31 जुलैपर्यंत कांद्याच्या दरामध्ये तेजी कायम राहणार आहे. ही तेजी कांद्याच्या दराला कमीत कमी 300 ते 500ची तेजी प्रदान करणार आहे आणि कांद्याचा जो दर असणार आहे तो कमीत कमी आपल्या 2700 ते 2800 पर्यंत 31 जुलैपर्यंत जाताना दिसणार आहे. आता इथं प्रश्न उद्भवतो की समजा कांद्याचा जो दर आहे तो 2700-2800 पर्यंत गेला तर तिथं कांदा विकायला पाहिजे का नाही? तर माझं मत काय की तुम्ही 3000च्या दरासाठी वाट बघायला पाहिजे. 3000चा दर प्राप्त झाला की त्याच्यानंतर प्रत्येक तेजीमध्ये जर टप्प्याटप्प्यानं कांद्याची विक्री केली तर आपल्याला हमखास फायदा होईल. कारण कसं राहते की कधी कधी दर वाढत जातात एक वेळ अशी येते की तिथून कांदा बाजारभाव घसरले तर पुन्हा वाढत नाहीत. मग तिथं वाटते की मी तेव्हा विकला असता तर माझा फायदा झाला असता. ह्याच्यामुळे जर एक महत्त्वाची गोष्ट लक्षात घेतली की बाबा इथून 31 जुलैपर्यंत कांद्याचा दर 300 ते 500 वाढणार आहे, दर 2700-2800 पर्यंत पोहोचणार आहे. मग तुम्ही इथं कांदा विकू नका, कारण ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात कांद्याच्या दरात आणखीनच जास्त तेजी येणार आहे. म्हणून आपल्याला काय करायचं आहे, या ठिकाणी 3000च्या वर भाव गेले की तिथून पुढे टप्प्याटप्प्याने कांद्याची विक्री करायची, ज्याच्यामुळे आपला इथं फायदा हा 100% होऊन जाणार. इथून जर आपण सर्वांनी पुढचा विचार केला तर भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये कांद्याचे दर कसे राहतील याच्याबद्दल या ठिकाणी जी अपडेट आहे ती नेहमी प्राप्त करायची असेल तर पाहत राहा आवडते यूट्यूब चॅनल शेती मित्र. व्हिडिओमधील माहिती आवडली असेल
तर या ठिकाणी व्हिडिओ लाईक करा. कास्तकार बांधवापर्यंत अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पोहोचण्यासाठी व्हिडिओ शेअर करा. चॅनल आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेल आहे ऑल करा. याच्यामुळे प्रत्येक आपल्या मित्र राहतो या ठिकाणी सतत. तर शेतकरी मित्रांनो अशाच एका महत्त्वाच्या व्हिडिओसह आपला मित्र उद्या शेती मित्र सातत्यानं तोपर्यंत सर्व शेतकरी मित्रांचे अशा व्हिडिओत मनापासून व्यक्त करतो. आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.